हाय फ्रेंड्स, आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, आरोग्य भरतीची आपण तयारी करत आहोत. 24 ऑक्टोबर आणि 31 ऑक्टोबरला जो आपला पेपर होणार आहे त्याची आजचा हा 9 वाजताचा व्हिडिओ. याच्यामध्ये आपण स्टेट बोर्डचं सायन्सची पुस्तकं सॉल्व्ह करत आहोत आणि जो आरोग्य भरतीचा पेपर आहे जो जवळपास 90% मित्रांनो या स्टेट बोर्ड सायन्स बुक्स मधूनच येणार आहे. तुम्ही मागील वर्षीचे काही पेपर्स उचलून पाहिले, तुम्हाला 90% प्रश्न या स्टेट बोर्डच्या सायन्स पुस्तकातलीच भेटतील. तर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहील. आणि मित्रांनो, व्हिडिओला लाईक करणे विसरू जाऊ नका आणि मित्रांनो शेअर सुद्धा करा. आणि आपल्या चॅनलतर्फे आरोग्य भरतीच्या तांत्रिक विषयाची स्पेशल बँच लॉन्च झाली आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला 30 व्हिडिओ लेक्चर्स प्राप्त होतील, ज्याच्यामध्ये सगळे तांत्रिकचे लेसन्स तुम्हाला स्पष्टीकरणासहित समजून सांगितण्यात आले आहे. सोबत तुम्हाला नोट्स सुद्धा देण्यात येईल आणि 10 टेस्ट पेपर सुद्धा अवेलेबल करून देण्यात येतील. या पेपरमध्ये तांत्रिकच्या सगळ्या प्रश्नांचं एक्सप्लेनेशन सुद्धा दिलेलं आहे. आणि याची फीस नाम मात्र 300 रुपये ठेवली आहे आणि फक्त टेस्ट सिरीज पाहिजे असेल तर 100 रुपये त्याची फीस आहे. आणि या बॅच मध्ये मित्रांनो आतापर्यंत 1500 पेक्षा जास्त विद्यार्थी सहभागी झाले. तुम्ही सुद्धा मागे राहू नका. जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायची असेल खाली मोबाईल नंबर दिसतो त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. त्याच्यानंतरचा पाठ आहे मित्रांनो अणूचे अंतरंग. फार महत्वाचा टॉपिक आहे मित्रांनो. याच्यावर बऱ्याचशा एक्झाम मध्ये भरपूर प्रश्न आलेले आहे. या अणूचे अंतरंग फार महत्वाचा चॅप्टर आहे, फार मोठा पण आहे आणि फार आवश्यक आणि इम्पॉर्टंट असा लेसन आहे हा अणूचे अंतरंग. याला काळजीपूर्वक ऐका आणि लक्षात राहू द्या. पाहूया आपण पहिले. अणुविषयी संकल्पना 2500 वर्षांहूनही जुनी आहे. म्हणजे अणुवर शोध लावणं फार पूर्वीपासून चालू आहे, 2500 वर्षापासून आधीपासून. द्रव्याचे लहान कणामध्ये विभाजन करायला एक मर्यादा असते असे भारतीय तत्वज्ञ कणाद, महर्षी कणाद ज्यांना ओळखतो आपण, त्यांनी ख्रिस्तपूर्व 6व्या शतकामध्ये सांगून दिलं होतं की एखादं द्रव्य, एखादं वस्तू आहे त्याचं लहान कणामध्ये विभाजन करायला मर्यादा आहे. एक मर्यादा आल्यानंतर ते लहान होत नाही. द्रव्य ज्या अविभाज्य कणांनी बनलेले असते त्याला कणाद मुनींनी परमाणू असं नाव दिलं होतं. कणाद मुनी त्याला परमाणू म्हणजेच लहानात लहान कण, त्याच्यापेक्षा लहान होऊ शकत नाही. आणि त्यांनी असेही मत मांडले की परमाणू नाशवंत आहे, त्याचा नाश होऊ शकत नाही. हे फार इम्पॉर्टंट आणि बेसिक कॉन्सेप्ट कोणी मांडला तर आपल्या भारतात मांडला गेला, महर्षी कणाद यांनी मांडला होता. त्याच्यानंतर ग्रीक तत्ववेत्ता डेमोक्रिटस यांनी सुद्धा याच्यावर शोध लावला आणि म्हटलं, प्रतिपादन केलं की द्रव्य लहान कणांचे बनले असते व या लहान कणांना कापता येत नाही. म्हणजे एका मर्यादेपलीकडे त्यांना कापता येणार नाही. आणि द्रव्याच्या लहान कणांना डेमोक्रिटसने ॲटम असं नाव दिलं. ग्रीक भाषेत ॲटमॉस म्हणजे कापता न येणारा, ॲटमॉस म्हणजे कापता न येणारा, आणि त्याच्यापासून ॲटम हा शब्द तयार झाला. मग याच्यावर नवीन नवीन शोध होत गेले. तर सगळ्यात पहिला अणुसिद्धांत कोणी मांडला असेल तर तो डाल्टन आहे. 3 सिद्धांत याचे फार महत्वाचे आहे, डाल्टनचा, थॉम्सनचा आणि रुदरफोर्डचा. सगळ्यात पहिला डाल्टनचा. जर तिन्ही सिद्धांत आपण स्टेप बाय स्टेप पाहिले ना तर तिन्ही सिद्धांत फार चांगल्या रीतीने आपल्या लक्षात राहतात आणि तिन्ही सिद्धांतांवर परीक्षेत प्रश्न विचारले जातात. सगळ्यात पहिले आपण पाहूया डाल्टनचा अणुसिद्धांत. हा कधी मांडला होता? हा मांडला नाही 1803 मध्ये. कोण होतं तर हा ब्रिटिश वैज्ञानिक होता, याचं नाव होतं जॉन डाल्टन. याचा अतिशय सोप्या पद्धतीने यानं मांडला की काय म्हटलं यानं की फक्त हा एक गोळा असतो, गोल गोळा असतो आणि अविभाजनीय, म्हणजे तो त्याच्यापेक्षा छोटा होत नाही आणि सर्व अणू एकसमान असतात. सर्व जितके पण वस्तूचे अणू आहेत ते सारखे असतात आणि भिन्न गुणद्रव्यांचे अणू भिन्न असतात, त्यांचे वस्तुमान भिन्न असते. म्हणजे वेगवेगळ्या मूलद्रव्यांचे अणू वेगळे असतात पण एकच मूलद्रव्य आहे, त्या एकाच मूलद्रव्यातले सर्व अणू समान असतात आणि तो एक भरीव असा गोळा असतो. एवढं फक्त डाल्टननं मांडलं होतं. अतिशय सोप्या भाषेमध्ये डाल्टननं अणूचं वर्णन केलं होतं. परंतु या अणूचं वर्णन फक्त एवढं मर्यादित नाही आहे, याच्यावर यानं फार खूप सोप्या भाषेत सांगितलं होतं, परंतु याची म्हणजे सखोल अभ्यास अजून झाला नाही. मग याचा सखोल अभ्यास करण्यासाठी एक नवीन आलं थॉम्सननं काय केलं, यानं शोध लावला इलेक्ट्रॉनचा, की अणूच्या आतमध्ये ऋण प्रभारित कण असतात, याचा शोध लावला आणि त्यालाच पुढे इलेक्ट्रॉन नाव देण्यात आलं. आणि इथं जो डाल्टनचा जो सिद्धांत त्याला धक्का बसला, कारण डाल्टननं काही सांगितलं तर ऋण किंवा धन प्रभार आहेत असं काही त्यांना सांगितलं नव्हतं. त्यांना म्हटलं होतं की फक्त एक भरीव गोळा असतो. परंतु थॉम्सननं मग शोध लावला, त्याच्यामध्ये त्यांना ऋण कण शोधून काढले, त्याला पुढे इलेक्ट्रॉन नाव दिलं गेलं. आणि जे ऋण प्रभारित कण आहेत ते हायड्रोजन पेक्षा 1800 पटीने त्यांचं वजन कमी असतो, 1800 पटीने कमी असते. आणि या पुढे इलेक्ट्रॉन या थॉम्सननं शोध लावला. परीक्षेत प्रश्न आला होता की इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावला, तर लक्षात ठेवा इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावला, थॉम्सन. यानंच मग अणुच्या प्रारूपाचं अणुसिद्धांत मांडला. त्या अणुसिद्धांताचं नाव आहे थॉमसचे प्लम पुडिंग अणुप्रारूप. थॉमसचे प्लम पुडिंग अणुप्रारूप याचं हे अणुसिद्धांत आहे. प्लम म्हणजे मित्रांनो जे ख्रिश्चन धर्मीय लोक आहे ना त्यांच्या सणामध्ये प्लम हा एक खाद्यपदार्थ बनवला जातो, त्याच्यावर याचं नाव देण्यात आलं, थॉम्सनचं प्लम पुडिंग अणुप्रारूप. त्यानं काय केलं 1904 मध्ये याचं प्लम पुडिंग मांडलं. सर्वत्र धनप्रभार असते,
अणूमध्ये सर्वत्र धनप्रभार पसरलेला असतो व त्यामध्ये ऋण प्रभारित इलेक्ट्रॉन जडवलेले असतात. पसरलेल्या धनप्रभाराचे संतुलन इलेक्ट्रॉन वरील ऋण प्रभारामुळे होतो, त्यामुळे अणू विद्युत प्रभारदृष्ट्या उदासीन असतो. यानं सुद्धा काय म्हणलं की डाल्टननं म्हटलं तो भरी गोळा आहे, यानं म्हटलं हो गोळा आहे पण त्याच्यामध्ये धनप्रभार प्रभारित आणि ऋण प्रभारित इलेक्ट्रॉन असतात आणि ते त्या सगळ्या अणूमध्ये पसरलेले असतात. आणि जितके धनप्रभार आहे तितकेच ऋण प्रभार सुद्धा असतात. धनप्रभार ऋण प्रभार सारखेच असल्यामुळं त्यांचा प्रभार निष्क्रिय होऊन जातो आणि अणू हा उदासीन राहतो, असं थॉम्सनच्या प्लम पुडिंग अणुप्रारूपात मांडण्यात आलं. परंतु ह्याला सुद्धा मर्यादा पडल्या. मग याच्यावर पुढे अजून अभ्यास झाला. तो पुढचा अणु सिद्धांत मांडला रुदरफोर्ड यानं जो अणु सिद्धांत मांडला ना मित्रांनो, तो जवळपास 90% यानं क्लॅरिटी आणून टाकली होती रुदरफोर्ड. यानं काय केलं, अर्नेस्ट रुदरफोर्ड यांना विकिरण प्रयोगाचा वापर केला. यानं 1911 मध्ये अणुचे केंद्रकीय प्रारूप मांडले. यानं काय केलं मित्रांनो, एक सोन्याचा पत्रा घेतला आणि त्याच्यावर धनप्रभारित अल्फा किरणांचा मारा केला. झालं काय की जेव्हा यानं धनप्रभारित अल्फा किरणांचा मारा केला ना त्या सोन्याच्या पत्रावर, तर याला अपेक्षा होती की एक तर सरळ चाले जातील किंवा सरळ वापस येतील. परंतु याच्या अपेक्षेपेक्षा उलट झालं. काय झालं की काही अल्फा किरण होते ना ते काही कोणात डायव्हर्ट झाले, काही सरळ गेले आणि एक असा अल्फा किरण होता की तो सरळ पूर्ण 180च्या कोणामध्ये सरळ गेला, पत्र्याला लागला आणि त्या दिशेने वापस फिरला. तर याला फार नवीन वाटलं की आहे काय भानगड आहे. तर मग यानं याचा अजून अभ्यास केला आणि याच्यावरून काही तत्व मांडले. काय मांडले की अणुच्या केंद्रभागी धनप्रभारित केंद्र असते. हे कशावरून मांडलं की तुम्हाला माहित आहे की जे सारखे प्रभार असतात ते एकमेकाला काय करतात, रिपल्शन करतात, एकमेकाचं प्रतिकर्षण करतात. जसं चुंबकाचे सारखे ध्रुव एकमेकाजवळ नेले तर काय करतात, दूर ढकलतात एकमेकाला. तर यानं काय म्हटलं की मी जेव्हा धनप्रभारित अल्फा किरणांचा मारा केला तर केंद्रकात सुद्धा धनप्रभार असतात, म्हणूनच तो अल्फा किरण सरळ वापस आला. मग यानं सिद्धांत मांडला की केंद्रकामध्ये धनप्रभार असतो. त्याच्यानंतर केंद्रकात अणुचे जवळजवळ सर्व वस्तुमान एकवटले असते. त्यानं म्हटलं की इलेक्ट्रॉनचं वजन फार नगण्य असते, मग धनप्रभाराचं वजन असते, मग ते केंद्रकात असतात, म्हणून अणुचं सगळं वजन कुठे असतो, तो केंद्रकात असतो. त्याच्यानंतर केंद्रकाभोवती इलेक्ट्रॉन नावाचे ऋण प्रभारित कण परिभ्रमण करत असतात. त्यांनी मांडलं की केंद्रकाच्या सभोवती ऋण प्रभारित इलेक्ट्रॉन परिभ्रमण करत असतात. हे त्यांना शोध मांडला. आणि त्याच्यानंतर सर्व इलेक्ट्रॉनवरील एकत्रित ऋण प्रभार हा केंद्रकारित धन प्रभार एवढा असल्याने विजातीय प्रभाराचे संतुलन हा अणु विद्युतदृष्ट्या उदासीन होतो. म्हणजे जे आपल्याला यानं म्हटलं होतं थॉम्सन, तेच यानं सुद्धा म्हटलं की धन आणि ऋण सारखे असतात, त्याच्यामुळे हा अणु उदासीन होऊन जातो. आणि परिभ्रमण करणारे इलेक्ट्रॉन व अणु केंद्र यांच्या दरम्यान पोकळी असते. म्हणजे केंद्रकात धन प्रभार, सभोवताली ऋण प्रभार त्याच्याकडे परिभ्रमण करतात आणि मधामध्ये पोकळी असते. परंतु झालं काय मित्रांनो की भौतिक शास्त्राचा एक नियम आहे की एखादी गोष्ट परिभ्रमण करत असेल, गोल फिरत असेल, तर गोल फिरण्यासाठी ऊर्जा लागते. मग ऊर्जा गोल फिरता फिरता कधीतरी संपल आणि ऊर्जा संपली तर अणुचा नाश होऊन जाईल, संपून जाईल. परंतु जो कॉन्सेप्ट आहे अणुचा कॉन्सेप्ट काय की अणु हा नाशवंत आहे, तो त्याचा नाश होऊ शकत नाही. मग याचा पुढे अभ्यास केला यानं अभ्यास केला बोरचे स्थायी कक्षा अणुप्रारूप. यानं बघा डिटेल अणुचा अभ्यास नाही केला, फक्त यानं जो इलेक्ट्रॉन असतात जे परिभ्रमण करतात त्या संबंधी संकल्पना मांडल्या. पुन्हा बोरनं सन 1913 मध्ये डॅनिश म्हणजे डेन्मार्कचा वैज्ञानिक होता निल्स बोर याचं नाव स्थायी कक्षा अणुप्रारूप मांडून अणुचा स्थायी भाव स्पष्ट केला आणि बोरच्या अणुप्रारूपाची महत्वाची आधार तत्वे बघा पुढील आहे. अणुच्या केंद्रकाभोवती परिभ्रमण करणारे इलेक्ट्रॉन केंद्रकापासून विशिष्ट अंतरावर असणाऱ्या समकेंद्री वर्तुळाकार कक्षामध्ये असतात. त्यानं म्हटलं की एका विशिष्ट अंतरावरच हे असतात आणि त्याच्या कक्षा असतात. केंद्रकापासून काही अंतरावर कक्षा असतात आणि कक्षेमध्ये इलेक्ट्रॉन असतात आणि विशिष्ट कक्षेत इलेक्ट्रॉनची ऊर्जा स्थिर असते. म्हणजे पहिल्या कक्षेमध्ये इलेक्ट्रॉन असतील त्याची काही ऊर्जा आहे, दुसऱ्या कक्षेमध्ये इलेक्ट्रॉन आहे त्यांची ऊर्जा स्थिर असते. ऊर्जा संपत नाही, ऊर्जा स्थिर राहते. त्याच्यामुळेच अणु नाशवंत आहे, त्याचा नाश होत नाही. कशामुळे ऊर्जा स्थिर राहते, हा कॉन्सेप्ट मांडला निल्स बोर यानं. त्याच्यानंतर इलेक्ट्रॉन आतील कक्षेतून बाहेरील कक्षेत उडी मारताना फरका इतके ऊर्जेचे शोषण करतो, तर बाहेरील कक्षेतून आतील कक्षेत उडी मारताना फरका इतकी ऊर्जा उत्सर्जित करतो. म्हणजे यानं मांडलं की ज्या कक्षा आहेत ना त्या कक्षेमधून इकडे तिकडे इलेक्ट्रॉन जाऊ शकतात. तुम्हाला मी इथं आकृतीमध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारे समजून जाईल. हे बोरचं कॉन्सेप्ट आहे की हा अणु आहे, हा धनप्रभारित आहे, हे कक्षा आहे, हे पहिली कक्षा आहे, दुसरी आहे, तिसरी, चौथी.
या कक्षांमध्ये काय असतात, इलेक्ट्रॉन असतात. आणि इलेक्ट्रॉन जेव्हा समजा पहिल्यामधून दुसऱ्यामध्ये गेलं तर ऊर्जेचं शोषण करते, आणि समजा दुसऱ्यामधून पहिल्यामध्ये आलं तर ऊर्जा उत्सर्जित करते. म्हणजे एका कक्षेतून दुसऱ्या कक्षेत हे इलेक्ट्रॉन जाऊ शकतात. यानंतर काय झालं, हे कॉन्सेप्ट झाले अणुसंबंधी. याच्यानंतर पुंजा यांत्रिकी म्हणजे क्वांटम मेकॅनिक्स या नवीन विज्ञान शाखेमध्ये अणुसंरचनेचा सखोल अभ्यास करण्यात आला. आता आपण अणुची संरचना डिटेलमध्ये पाहणार आहोत. तर अणुचं डिटेलमध्ये आता आपण अभ्यास करणार आहोत. याच्यावर बरेचसे प्रश्न येतात. अणुची संरचना कशी असते, तर केंद्रक व केंद्रकाबाहेरील यांचा मिळून अणु बनतो. केंद्रक असतो आणि केंद्रकाबाहेरील काही गोष्टी असतात त्यांचा मिळून अणु बनतो. याच्यामध्ये 3 प्रकारच्या अणुकण असतो, समावेश असतो. अणुमध्ये 3 प्रकारचे काय म्हणून त्यांचे अवयव असतात, त्यांना अणुकण म्हटलं जाते. 3 प्रकारचे. त्याच्यातलं पहिला आहे केंद्र. अणुचे केंद्रक हे धनप्रभारित असते. त्याच्यामध्ये 2 गोष्टी असतात, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. त्यांना एकत्र मिळून न्यूक्लियॉन म्हणतात. प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांना एकत्र मिळून न्यूक्लियॉन म्हणतात. आणि मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा की हायड्रोजन मध्ये फक्त न्यूट्रॉन नसतो, बाकी सर्व मूलद्रव्यांमध्ये न्यूट्रॉन असतात. फक्त हायड्रोजन मध्ये न्यूट्रॉन नसतो. आणि प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांना एकत्र मिळून काय म्हणतात, न्यूक्लियॉन. आणि प्रोटॉन धनप्रभारित असतो, न्यूट्रॉनवर कोणताही प्रभार नसतो. फक्त प्रोटॉनवर हा धनप्रभारित असतो, म्हणून केंद्रक सुद्धा धनप्रभारित होऊन जातो. हा प्रोटॉन तुम्हाला म्हटलं धनप्रभारित असतो. याचा निर्देश पी या अक्षराने दर्शवले जाते, प्रोटॉन. आणि प्रोटॉनवरील धनप्रभारित हा 1+1 एवढा असतो. आणि धनप्रभार ई या एककामध्ये व्यक्त केल्यास त्याचे परिमाण केंद्रकातील प्रोटॉन संख्या एवढे होते. अणूच्या केंद्रकातील प्रोटॉन संख्या म्हणजे त्या मूलद्रव्याचे अणुअंकन तो झेड या अक्षराने दर्शवलं जाते. हे फार आवश्यक आहे. जितके प्रोटॉन असतील ना त्याला त्या अणुचा अणुअंक म्हणतात. हे अणुअंक आणि अणुवस्तुमानांक 2 संज्ञा आहे. अणुअंक म्हणजे काय, जितके प्रोटॉन आहे त्याला अणुअंक म्हणतात, आणि त्याला झेड या अक्षराने दर्शवलं जाते. अणुवस्तुमानांक काय ते पुढे येणार आहे, पण तुम्हाला सांगू देतो की प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांचं मिळून अणुवस्तुमानांक मध्ये. अणुवस्तुमान म्हणजे काय, अणुचं वजन केंद्रकात असते. आणि केंद्रकात कोण असतो, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतात. प्रोटॉन आणि न्यूट्रॉन मिळून अणुचं वजन म्हणते, त्याला अणुवस्तुमानांक म्हणतात. आणि त्याला ए न दर्शवलं जाते. आणि फक्त अणुअंक झेड न दर्शवलं जाते. अणुअंक म्हणजे काय, फक्त प्रोटॉनची संख्या. प्रोटॉनचे वजन जे वस्तुमान आहे ते 1 U इतके असते. आणि हायड्रोजनचे अणुचे वजन सुद्धा 1 U इतके असते. त्याच्यानंतर न्यूट्रॉन तुम्हाला सांगितलं, न्यूट्रॉनवर कोणत्याही प्रकारचा प्रभार नसतो, त्याला N या अक्षराने दर्शवलं जाते. आणि हायड्रोजन वगळता बाकी सर्वांमध्ये न्यूट्रॉन असतो. आणि याचं प्रोटॉनच्या वस्तुमाना इतकंच वजन या न्यूट्रॉनचं सुद्धा असतो. त्याच्यानंतर पाहू आपण केंद्रकाबाहेरील भाग. केंद्रकाच्या बाहेर कोण कोण असते, तर केंद्रकाच्या बाहेर काय असतात, कक्षा असतात. त्याच्या कक्षेमध्ये इलेक्ट्रॉन परिभ्रमण करत असतात. आणि मधामध्ये पोकळी असते. तर इलेक्ट्रॉन हे ऋणप्रभावित असतात. त्यांना ई या अक्षराने दर्शवलं जाते. आणि त्यांचं वजन अतिशय कमी असतो. हायड्रोजनच्या अणुच्या वस्तुमानापेक्षा 1800 पटीनं कमी असतो. म्हणजे नगण्य असतो. म्हणजे त्याचं वजन काही मानलं जात नाही. त्याच्यामुळं अणुचं जे वजन आहे ते केंद्रकात आहे म्हणतात, म्हणजे प्रोटॉन आणि फक्त न्यूट्रॉन. आणि जे हे आहेत इलेक्ट्रॉन वेगवेगळ्या कक्षेमध्ये असतात. त्या कक्षांना आपण KLMN म्हटलं जाते. ते पुढे येणार आहे, मी तुम्हाला सांगणारच आहे. त्यांना जे अणु आहे ना ते त्रिमितीय आहे. म्हणजे आपण 2D नाही 3D आहे. पूर्ण गोल आहे, भरीव गोल आहे. त्याच्यामुळे त्रिमिती आहे. त्याच्यामुळे त्यांना कक्षाऐवजी कवच म्हटलं जाते. हे तुम्हाला मी दाखवलं होतं ना. या ज्या कक्षा आहे या कक्षांना म्हणता यांना कवच म्हटलं जाते. हा पहिलं कवच, हा दुसरं कवच, हा तिसरं कवच, हा चौथं कवच. कारण पूर्ण गोल आहे. फक्त एवढं असं 2 दिशेतच नाहीये, ते पूर्ण 3D आहे. आणि जे अणूची संख्या, अणूमध्ये जे इलेक्ट्रॉन आहे ना, जितके प्रोटॉन तितकेच इलेक्ट्रॉन असतात. मग इलेक्ट्रॉन निगेटिव्ह चार्ज असतात, प्रोटॉन पॉझिटिव्ह चार्ज असतात. जितके पॉझिटिव्ह तितके निगेटिव्ह आहे. त्याच्यामुळे चार्ज संपून जातो आणि ते न्यूट्रल होऊन जाते, म्हणजे उदासीन होऊन जातात. हे अणुवस्तुमानांक तुम्हाला सांगितलं मी की वजन पूर्ण केंद्रकात असतो. प्रोटॉन आणि न्यूट्रॉन मिळून त्यांना ए न दर्शवलं जाते. त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनचं वितरण बघा. हे कक्षा जे कवच आहे, अणुचे कवच आहे, त्यांना नाव दिलेलं आहे. हे तुम्हाला सांगतो. हे बघा, जे पहिलं कवच आहे ना, पहिलं त्याला नाव आहे K, दुसरं L, तिसरं M आणि चौथं N. या कवचांना नाव आहे KLMN असं या कवचांचं नाम आहे. आणि त्यांच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन राहणार ते सुद्धा ठरवलेलं आहे. त्याचे सुद्धा ठरवलेलं म्हणजे जितके पाहिजे तितके, म्हणजे कक्षेत काही नियम, काही सूत्र आहे, त्या सूत्रानुसार त्याच्यात इलेक्ट्रॉन राहतात. आणि जे कवच आहे, पहिलं कवच आहे त्याला N दर्शवलं जाते. N म्हणजे काय,
पहिल्या कवचातल्या यांची किंमत 1, दुसऱ्या कवचातल्या यांची किंमत 2, तिसऱ्या कवचातल्या यांची किंमत 3 आणि चौथ्याच्या 4. जसं हे बघा, हे पहिलं कवच 1 किंमत, दुसऱ्या कवचाची किंमत 2, तिसऱ्या कवचाची किंमत 3 आणि चौथ्या कवचाची किंमत 4. आणि या क्रमांकानुसार त्या नाव दिलेलं आहे. पहिल्याला के, दुसऱ्याला यल, तिसऱ्याला यम आणि चौथ्याला यन असं नाव दिलेलं आलेलं आहे. प्रत्येक कवचात जास्तीत जास्त 2n चा वर्ग या सूत्राने मिळालेली संख्या इतकी इलेक्ट्रॉन राहू शकतात. 2n चा वर्ग इतकेच इलेक्ट्रॉन त्याच्यामध्ये राहू शकतात. बघा, तुम्हाला मी दाखवतो इथं सूत्र. हे बघ, हे सूत्र आहे 2n चा वर्ग. दिसत आहे इथं बघा, के कवच आहे. के कवचामध्ये n ची किंमत 1 असते. मग 2n चा वर्ग 2, n ची किंमत 1 म्हणजे 1 चा वर्ग, बे 1 बे म्हणजे के कवचामध्ये किती इलेक्ट्रॉन राहू शकतील? 2 इलेक्ट्रॉन राहू शकतात. यल मध्ये n ची किंमत किती येणार? 2 येऊन जाते. इथं दिलेलं असं हे बघा. मग यल मध्ये 2n चा वर्ग 8 येतो. मग दुसऱ्या कवचामध्ये जास्तीत जास्त 8च इलेक्ट्रॉन राहू शकतात. तिसऱ्या कवचामध्ये 18 आणि चौथ्या कवचामध्ये 32. यापेक्षा जास्त राहू शकत नाही. जसं बघा, हायड्रोजन, इथं बघूया, लिथियमची इलेक्ट्रॉन संख्या किती आहे? 3 आहे. मग पहिल्या कवचात तुम्हाला सांगितलं मी फक्त 2च राहू शकतात, परंतु इथं 3 आहे. मग 2 याच्यात आणि दुसऱ्या कवचात मग 1 चालला जातो. म्हणजे कवचाची जी मर्यादा आहे त्याच्या पलीकडे इलेक्ट्रॉन त्याच्यामध्ये राहू शकत नाही. ते संयोजा व याच्यावरूनच संयोजा व इलेक्ट्रॉन स्वरूपात ठरत असते. तर काय आहे संयोजा व इलेक्ट्रॉन स्वरूप ते सुद्धा पाहूया. इलेक्ट्रॉन आपल्या बाह्यतम कवचातील इलेक्ट्रॉन वापरून रासायनिक बंध तयार करतो. अणूची संयोजा त्याच्या बाह्यतम कवचातील इलेक्ट्रॉन स्वरूपावरून ठरते. त्यामुळे बाह्यतम कवचाला संयोजा कवच म्हणतात. तसेच बाह्यतम कवचातील इलेक्ट्रॉन म्हणजे संयोजा इलेक्ट्रॉन आहे. तुम्हाला मी याच्यातून चार्ट म्हणून सांगितलं ना, तुम्हाला चांगलं समजून जाईल. बघा, आता या ठिकाणी बघा, HCl तुम्हाला सांगितलं की जे मूलद्रव्य आहे एकमेका रासायनिक क्रिया करून एकमेकाशी बंध निर्माण करतात, आहे ना. आणि ते बंध निर्माण करताना बाहेरच्या कवचातच ते क्रिया घडत असते. मग बाहेरच्या कवचातले जे इलेक्ट्रॉन आहेत त्यांचा सहभाग त्याच्यामध्ये असतो. त्याच्यामुळे त्याला काय म्हणतात? संयोजक कवच म्हणतात. कुणाला? बाहेरच्या कवचात. आता बघा, मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपन याच्यामध्ये बघा, तुम्हाला सांगतो. ह्या आकृती बघा, ह्या काही अणू आहे. हायड्रोजनचा अणू, हा हेलियमचा अणू, हा कार्बनचा अणू, हा निऑन आणि हा सोडियम. आता सोडियमचं प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनची संख्या 17 असते. बघा, हे इथं 2, 17. मग 17 कसे इलेक्ट्रॉन विभागले आहे? पहिल्या कवचामध्ये 2, कारण 2 पेक्षा जास्त राहू शकत नाही. दुसऱ्या कवचामध्ये 8, 2 आणि 8 झाले 10. सोडियमची किती दिलेली बघूया ना, 11 आहे. 11 म्हणजे क्लोरीनची 17 असते, बरोबर आहे. याची 11 आहे. म्हणजे 2 पहिल्या कवचात, दुसऱ्या कवचात 8, 2 आणि 8 11 आणि शेवटच्या कवचात 1. शेवटचा जो कवच आहे ना, हा संयोजक कवच म्हणून ओळखला जातो. समजा आता NaCl मीठ तयार करायचं असेल तर सोडियम आणि क्लोरीन एकत्र मिळतात. मग काय करतो की हा जो बाहेरचा कवचामध्ये, आता याच्यामध्ये बघा किती आहे? 1 इलेक्ट्रॉन आहे. मग याची प्रवृत्ती काय राहणार? हा इलेक्ट्रॉन देणार. हा जो 1 इलेक्ट्रॉन आहे ना, हा दुसऱ्याला देऊन टाकणार. म्हणून या इलेक्ट्रॉनला संयोजक कवच म्हटलं जाते, कारण या सगळ्या क्रिया फक्त बाहेरच्या कवचातच घडत असतात. आणि याच्यामध्ये काय मित्रांनो, की समजा ज्याच्यामध्ये 4 किंवा 4 पेक्षा कमी असतील ना इलेक्ट्रॉन शेवटच्या कवचात, तर हे काय करतात? इलेक्ट्रॉन देण्याचं काम करतात. इलेक्ट्रॉन देतात. इलेक्ट्रॉन निगेटिव्ह चार्ज आहे ना, दिलं तर इलेक्ट्रॉनचं निगेटिव्ह चार्ज दिल्यामुळं हा जो अणू आहे हा धन प्रभारित होऊन जातो. आणि ज्याच्यामध्ये 4 किंवा 4 पेक्षा जास्त असतात ते काय करतात? ते मूलद्रव्य इलेक्ट्रॉन घेण्याचं काम करतात. त्याच्यामुळे ते निगेटिव्ह चार्ज होतात. त्यांना एनायन निर्माण करतात. त्यांना एनायन म्हणतात. आणि जे पॉझिटिव्ह चार्ज निर्माण होतो त्याला कॅटायन म्हणतात. हे आहे आपल्याजवळ. त्याच्यानंतर आहे समस्थानिके. समस्थानिके सुद्धा अभ्यासूया. समस्थानिके म्हणजे काय? की निसर्गातील काही मूलद्रव्यांमध्ये अणुअंक समान, परंतु अणुवस्तुमानांक मात्र भिन्न असतो. म्हणजे काय असतं की प्रोटॉन सारखे असतात, परंतु न्यूट्रॉनची जी संख्या आहे मित्रांनो भिन्न असते. जसं उदाहरण कार्बनची 3 समस्थानिके आहे, C12, C13, C14. यांची प्रोटॉनची संख्या समान असते, परंतु न्यूट्रॉनची संख्या भिन्न असते. त्याच्यामुळे हे यांचा जो अणुवस्तुमानांक आहे तो वेगळा असतो, C12, C13, C14. आणि हायड्रोजनची सुद्धा 3 समस्थानिके आहेत. हायड्रोजन, ड्यूटेरियम आणि ट्रिटियम अशी त्यांची नावे आहेत. या समस्थानिकांचा काही उपयोग आहे. हे उपयोग परीक्षेत विचारल्या गेलेले आहेत. ते अभ्यासणं फार आवश्यक आहे. याच्यावर क्वेश्चन आलेले आहे, त्याच्यामुळे मी हे घेतलंय की जे युरेनियमचं समस्थानिक आहे, युरेनियम 235, याचा उपयोग केंद्रकीय विखंडन व वीज निर्मितीसाठी अणुभट्टीमध्ये होते. त्याच्यानंतर
कॅन्सर सारख्या प्राणघातक आजारांवरील वैद्यकीय उपचारांमध्ये काही मूलद्रव्यांच्या किरणोत्सारी समस्थानिकाचा उपयोग होतो. उदाहरणार्थ कोबॉल्ट 60चा कॅन्सरचं निदान करण्यासाठी याचा वापर केला जातो. तसंच थायरॉइड ग्रंथीच्या आजारावरील उपचारामध्ये आयोडीन 131 आयोडीनचं समस्थानिक आहे, आयोडीन 131 हा थायरॉइडचा उपयोग निदान करण्यासाठी केला जातो. किरणोत्सारी मूलद्रव्यांच्या समस्थानिकाचा उपयोग जमिनीखालून गेलेल्या नळांमधील चिरा शोधण्यासाठी सुद्धा केला जातो. कशाचा समस्थानिक आहे? सोडियम, त्याचं नाव आहे सोडियम 24. अन्नधान्याच्या सुरक्षेसाठी काही किरणोत्सारी मूलद्रव्यांचा उपयोग होतो. आणि C14 या किरणोत्सारी म्हणजे कार्बनचं समस्थानिक आहे. C14 जीवाश्माचे वय, कार्बन डेटिंग जे म्हणतो ना आपण, एखादी जुनी इमारत आहे खूप प्राचीन किंवा एखादं प्राचीन वस्तू आढळली जमिनीखाली, एखादा डायनोसॉरचे अवयव सापडले तर ते किती वर्षापूर्वीच आहे, त्यासाठी कार्बन डेटिंग पद्धत वापरली जाते. आणि कार्बन डेटिंगसाठी या कार्बनच्या समस्थानिकाचा वापर केला जातो. त्याच्यानंतर पाहूया आपण, बघा कार्बन डेटिंग झाली. अणुभट्टी हा टॉपिक आहे. अणुभट्टी म्हणजे ज्याच्यापासून आपल्या देशामध्ये पण फार अणुभट्टी आहे, ज्याच्यामध्ये अणुबॉम्ब सुद्धा निर्माण होऊ शकतो आणि अणुऊर्जा सुद्धा निर्माण होते. पण याचं अणुऊर्जा हे मेन त्याचं एम आहे, अणुऊर्जा निर्माण करणे. मोठ्या प्रमाणात इथं अणुपासून ऊर्जा निर्मिती केली जाते आणि एक मोठं संयंत्र असते, त्याला अणुभट्टी म्हणतात. अणुमध्ये इंधनावर केंद्रकीय अभिक्रिया घडून आणतात व अणुमधील केंद्रकीय ऊर्जा मुक्त केली जाते. मंद गतीच्या न्यूट्रॉनचा मारा करतात. कशावर करतात? युरेनियम 235 या समस्थानिका केंद्रकाचं विखंडन होते आणि विखंडन होऊन काय तयार होते? क्रिप्टॉन 92 आणि बेरियम 141 हे तयार होतात. या वेगवेगळ्या मूलद्रव्यांची केंद्रके व 2 ते 3 न्यूट्रॉन सुद्धा निर्माण होतात. आणि न्यूट्रॉनची गती कमी केली की अजून या युरेनियम 235 ची केंद्रकाचे विखंडन होते आणि अशा प्रकारे केंद्रकीय विखंडनाची शृंखला अभिक्रिया होते आणि ही कंट्रोल्ड असते. यामध्ये केंद्रकातून मोठ्या प्रमाणात ऊर्जा मुक्त होते आणि संभाव्य विस्फोट टाळण्यासाठी म्हणजे अणुचा विस्फोट होऊ नये यासाठी ही सगळी कंट्रोल्ड होते. शृंखला अभिक्रिया नियंत्रित ठेवतात आणि नियंत्रित करण्यासाठी न्यूट्रॉनचा वेग व संख्या कमी करण्याची आवश्यकता असते. त्यासाठी पुढील गोष्टींचा वापर करतात. त्याच्यासाठी वापर होतो संचालक व मंदक. न्यूट्रॉनचा वेग कमी करण्यासाठी ग्रॅफाइट किंवा जड पाणी यांचा संचालक किंवा मंदक म्हणून वापर करतात. ग्रॅफाइट आणि जड पाण्याचा तुम्ही पाहिलं असेल की जे मोठमोठे अणुचे प्रोजेक्ट आहे ते सहसा समुद्र किनारी असतात. जसं रत्नागिरीमध्ये समुद्र किनाऱ्याला प्रोजेक्ट बनत आहे, तिथं स्थानिक लोक त्याचा विरोध करत आहे की दुसऱ्या ठिकाणी न्या. परंतु गव्हर्नमेंटला सुद्धा काही मर्यादा आहे, कारण हे समुद्राच्या किनाऱ्यावरच पाहिजे, कारण तिथं जड पाण्याचा उपयोग त्यांना करता येतो. अजून नियंत्रक म्हणून कोणाचा उपयोग होतो? न्यूट्रॉन शोषून घेण्यासाठी, संख्या कमी करण्यासाठी बोरॉन, कॅडमियम, बेरिलियम इत्यादी कांड्यांचा नियंत्रक म्हणून वापर करतात. विखंडन प्रक्रियेत निर्माण झालेली जी उष्णता आहे त्याचा पाण्यात शीतक म्हणून वापर करून बाजूला काढली जाते आणि त्या उष्णतेत पाण्याची वाफ करून पाण्याचे सहाय्याने टर्बाईन्स चालवले जातात व त्याच्यापासून वीज निर्मिती होते. भारतामध्ये 8 ठिकाणच्या अणुवीज निर्मिती म्हणजे अशी किती वीज निर्मिती केंद्र आहे? 8 अणुवीज निर्मिती केंद्र 8 आहे भारतामध्ये. एकूण 22 अणुभट्ट्या त्याच्यामध्ये आहेत. त्याच्यातली अप्सरा ही मुंबईच्या भाभा अणु संशोधन केंद्रात 4 ऑगस्ट 1956 रोजी कार्यान्वित झालेली भारतातील पहिली अणुभट्टी आहे. विचारला जाऊ शकतो प्रश्न, लक्षात ठेवा. भारतामध्ये मित्रांनो थोरियम हा मूलद्रव्य थोरियम 232 मोठ्या प्रमाणात आढळतो. त्याच्यामुळे वैज्ञानिक त्याच्यावर काम करत आहे की थोरियम पासून युरेनियम 233 हा समस्थानिक मिळवायचं आणि त्याच्यापासून वीज निर्मिती करायची आणि त्याची अणुभट्टी सुद्धा तयार करायची. त्याच्यावर शोध लावणं सध्या चालू आहे, अजून शोध लागला नाही.